सवारीचा घेतला पावला निया वाळवंटी तुझी सावली गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या राम घोषात इंद्रायणी भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नारावली तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गाला गली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आमालेकरांची विठू माऊली पुनवला गिरान का देवा कार देवा पुनवला गिरान का देवा कार देवा अवसचा भराम का देवा कार देवा पुनवला गिरान का देवा कार देवा अवसचा भराम का देवा कार देवा दरियाच्या लाटालाया माग पुढोड का दरियाच्या लाटालाया माग पुढोड का माणसाला देवा तुझ सुटलं या कोड का चंद्राचा सुरव्याचा खेळ चंद्राचा सुरव्याचा खेळ धरणीची सोंगटी देवा विना माणसाची जिंदगानी एकटी जिंदगानी एकटी कसा उलटतो फासा कशी चाले नियती देवा विना माणसाची जिंदगानी एकटी जिंदगानी समोरी उभारलेले प्रेक्षक आहेत महिला मंडळ आहेत त्यांनी बसून घ्या कीर्तन ऐकण्याची मर्यादा आहे बसून ऐकण्याची आहे
माझे
तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ, तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ, तुका म्हणे उदार कृपाळ. आणि मुखावाटे अमृत वचन, आणि मुखावाटे अमृत जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय हरि जय हरि जय 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 हरि जय जय हरि जय 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 राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय हरि जय हरि जय जय हरि जय जय हरि जय 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 राम कृष्ण हरी. कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम हरि जय जय राम हरि जय राम जय 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 हरि जय 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 हरि जय जय हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय हरि जय हरि जय जय हरि जय 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 राम कृष्ण. हरि भला परवा महादेवा परवा सर्व सुखाची आते पावते रघुनाथी दिवार, तो हरि भला परवा महादेवा परवा. जय जय राम कृष्ण हरि, हरि जय जय राम कृष्ण हरि, हरि जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, जय राम कृष्ण हरे अकल्पायुष्य भावितया कुळा, माझी सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न होकवणे काही, कल्पनेची बाधा न होकवणे काही,
गोराज माझा विष्णुदास भाविकसे नम म्हणतया सवे कल्याण नम म्हणतया सवे कल्याण जमुखी निधान पांडुरंग जमुखी निधान पांडुरंग नम म्हणतया सवे कल्याण संता मंडळी सुखी संता मंडळी हरी जय जय हरी जय जय ताई जरा प्रेमाने काय पाठीमागचे काय अंधारात बसले ताई वाजवा जरा आला बसण्यासाठी हरी 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 जय जय हरी जय 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 हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हरी जय 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 हरी जय जय हरी जय जय हरी जय हरी जय जय हरी जय हरी जय 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 हरी जय 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 विठप्पा रखुमाई Yeah.
कल्पने तुम्हारा कल्पने तुम्हारा कल्पने तुम्हारा संत मंडळी सुखी असो कल्पने तुम्हारा कल्पने महायोगपीठतटे भीमरथ्यं वरं पुण्डलिकाय दातुर्मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः जैन क्रिया स्वर्ण वैसकळ विद्येचे अधिकरण त्याचे बंधू श्री चरण नमस्कार येते आता प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी अभंग संत श्रेष्ठ ज्यांच्या नामात एवढी ताकद आहे की भगवंताला आपलं मुख वळवावं लागलं
दासपणाने एक निष्ठता दाखवून दिली असं नामदेव आहे यांच्या 4 चरणाचा साधा सरळ भगवंताकडे मागणी करणारा अभंग सेवेसाठी निवडला. अभंग तसा मागणी बरे बोलू नका, अभंग तसा मागणी बरे मागणारे नामदेव आहे. ज्यांच्याकडे मागितलं ते भगवंत, पण ज्यांच्यासाठी मागितलं ते तुम्ही आम्ही. गोडस मागणं आहे, हरिदासासाठी मागणं आहे आणि याच मागण्याचा उच्चार आपल्याला कीर्तनात करायचा आहे. विठ्ठला सुंदर असा वास्तुशांतीचा सोहळा त्यानिमित्ताने कीर्तन रूपी सेवा आणि त्याच सहयोगाने घेतलेला हा अभंग. तसं दादा कारण कुठलं आहे याच्यापेक्षा कीर्तन आहे हे जास्त महत्वाचं आहे. कारण कारणाची गरज नाही असं हे कार्य आहे, असा हा परमार्थ आहे. तेव्हा आपण कीर्तनाला बसलोय ह्याची जाणीव आपल्यावर झाली पाहिजे बरं का. एकट्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ मिळविला तुम्हा सगळ्यांना इथं या कारणास्तव बोलवलंय. मला एकटीला जमणार नाही म्हणून तुम्हाला बोलवलंय बरं का. नाही खरंच आहे दादा, मला एकटीला जमणारच नाही, त्यामुळे तुम्ही सुद्धा काहीतरी गोष्टी करणं गरजेचं आहे. ते म्हणचाल महाराज आता आम्ही काय उड्या माराव्या का, ते तुम्हाला जमणार नाही. जे करायचं ते करा. काय करायचं, कीर्तनात बसला ना पहिला नियम ताट बसायचं. ताट अय आंधळातली ताठ टंगडं पसरून टंगडं वर करून खेटरा धरून कीर्तनाला बसायचं. धर्म मंडपात बसलोय आपण, जाणीव पाहिजे आपल्याला. अरे आपण अशा मातीत जन्माला आलोय ज्या मातीने आपल्याला शिकवलंय हे बघ बाबा, पोटाची खळगी नाही भरली तरी चालेल पण पाठीचा कणा ताठच असला पाहिजे. छत्रपती शिवराय सांगतात अरे अन्नाच्या रात्रीला बाळाची साथ आहे, अरे अन्नाच्या रात्रीला बाळाची साथ आहे, मोरेन पण वाकणार नाही मग मावळ्याची जात आहे. ह्या माती जन्माला आला टाळ्या सुद्धा फक्त जरा तरी प्रेम दाखवा ना. आता इथं का टाळ्या वाजवायच्या माहिती का. वो कैसा होता है ना साहब, वो कैसा होता है ना साहब, बगीचे की खुशबू माली से होती है, बगीचे की खुशबू माली से होती है और कलाकार की दाद ताली से होती है. ताली तर झालीच पाहिजे बघा, ताली तर वाजलीच पाहिजे. आता वाजवल्या, आता वाजवल्या म्हणजे आता कुठं माझी रेंज त्यांच्यापर्यंत पोहोचली. कीर्तन होईपर्यंत अशीच रेंज राहू दे म्हणजे विनंती. चला ताट बसायचं. ताट कीर्तनातला दुसरा नियम चेहरे आनंदी ठेवायचे. आनंदी गौरी फुटल्याचं तोंड करून कीर्तनाला बसायचं ना. बरं तुम्ही माझ्यावर बसावं असं मी काय तुमचं वाटोळं केलंय काय, बिलकुल नाही. तुमचा माझा काहीतरी संबंध आहे का रुसायचा. मी काय तुमचा युवा आहे का, जावा आहे का, मेवणी आहे का, सासू आहे का, सून आहे का, भाऊजा आहे का, नणंद आहे का, शेजारी नाही आहे का. तुमच्या बांधा शेजारी माझा बांध, तुमच्या घरा शेजारी माझं घर. मी काय तुमच्या विरोधी पक्षात. तुमचा माझा काही सुद्धा संबंध. देवा खुशाल तोंड घेऊन नाही विठ्ठला उचल रे बाबा इथलं इथंच. जर यांचा माझा काही संबंधच नसेल तर यांना बोलावा असं माझा काही कारणच नाही ना. हे बघा बसलेले लक्ष देऊन ऐका. नातं जरी रक्ताचं नसलं ना, हे नातं जरी रक्ताचं नसलं ना, हे नातं भक्तीचं आहे, हे नातं परमार्थाचं आहे, हे नातं स्नेहाचं आहे. अरे एखाद्या वेळेस रक्ताचं नातं दगा देईल पण भक्तीचं नातं कधीच दगा देणार नाही. विश्वास देता दगा या नात्यात. त्यामुळे हे नातं असंच टिकवत आहे. छत्रपती शिवरायांचं आणि मावळ्यांचं नातं रक्ताचं नव्हतं पण नातं कर्तव्याचं होतं. भक्ताचं आणि भगवंताचं नातं रक्ताचं नसतं पण नातं भक्तीचं असतं आणि हे नातं सगळ्यात जास्त श्रेष्ठ आहे. चला पण त्याच नात्याने तुम्हाला सांगते, त्याच नात्याने तुम्ही ऐका. आनंदी राहा. हे बघा कसं आहे ना, जे दिलंय कुणी दिलंय बोलत जा. माता मावल्या अरे गावातल्या बाया बोलत जा. बोललो तर कीर्तनात निघाले माघारी, आपले बी काही नडलं नाही. पटपट पाकिट देताय म्हणजे उपकार नाही करत मला तुम्ही. पटपट बोलायचं. दिलं ते कोणी दिलं, पुरुष मंडळी दिलं ते कोणी दिलं, सासऱ्याने फळतोय माझ्या डाव्या खाण्याचं. कोणी दिलं, देवाने. सगळं झाल्यावर कुणाकडे जायचं, सुखप्राप्ती कुणापासून होणार आहे. मग काळजी करायची गरज, चिंता करायची गरज, सांगितलेलं ऐकायची गरज नाही आहे दादा. आहे खरंच. माझ्या जरी विचारांची गरज नसली ना दादा तरी संतांच्या विचारांची तुम्हाला अत्यंत गरज आहे. त्याच्यामुळे आनंदी राहा. आपलं काही सुद्धा वाईट नाही. आणि तुमचा भाग तर दादा वा, तुमचा भाग तर इतका सुंदर आहे, हिरवळ आहे, सगळीकडे डोंगराळ भाग आहे. बऱ्यापैकी पाऊस पडतो, लई पडतो पण कमी पडत नाही दादा.
लय पडतो पण कमी पडत नाही. नाही खरंच आहे. खरं सांगू का, देवानं माझं एकच ऐकावं. मी सगळे लोक लाईनीवर आणि फक्त पांढरा गाणं माझं एक ऐकावं. या महाराष्ट्राचं पावसाचं खातं फक्त पट्याच्या हातात द्यावं. अशी मजा करणार आहोत तुमची. जी माळकरी आहे माळकरी त्याच्याच वावरात पाऊस. जी माळकरी नाही ती माळकरीचं हिरवं बघू 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 बघूच मी आला पाहिजे. जी गावात कीर्तन असून घरी पालतं पडतं, सोमवारी मटण एकादशीला दारू, तसल्या आवला दिला तर आज रानात घातणार आणि त्याच्यावर पाऊस नाही पाडणार. गारा 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 बेकारच असा खाल्ल्यावरनं ठोकणार आणि पुन्हा वरनं विचारणार आता कसं वाटतंय. ते म्हणलं पाहिजे गारा वाटतंय. देव माझं ऐकणार, काळजीच करू नका तुम्ही. पण आपलं काय म्हणणं आहे, देवानं माझं ऐकायचं ते तुम्हीच माझं ऐका. कीर्तनाला बसलायत ना, तिसरा नियम हाताने टाळ्या आणि मुखाने नाम आलाच पाहिजे. विठ्ठला वाजवल्या वाजवल्या पण माझ्यावर उपकार केल्यासारखं आपलं भगवंतावर प्रेमच नाही दादा. लय स्वार्थी लोक आहेत. हे मला सांग माता माऊल्या, बऱ्यापैकी सणाला आपण पुरणपोळीचा स्वयंपाक करतो. तुमच्यात करतात का पुरणपोळी? माहिती आहे ना. हा, स्वतःला जी पोळी करतात ती केवढी असते? स्वतःच्या ढेरग्याला जी करतात गिळाया ती पोळी केवढी असती? ताटवर असते की नाही. आणि जी देवाला करता ती केवढी असती? तुम्हाला तुमच्या खऱ्या आईची शपथ खोटं जर बोलला तर खऱ्या खऱ्या इमानदारीनं सांगायचं देवाची केवढी असते? एवढीच असते की नाही. अजून तोंड घेऊन म्हणते ते अभिमानाची गोष्ट आहे. तुम्हाला काय वाटतं? आणि ही ज्या कार्टूनच्या हातात देत्यात प्रसाद, ती कार्टून तरी का गुणाचं असतं का? ते अर्ध्या वाट्यात निमा आपणच खातो. उरलं तर देवाला दादा, नाही तर देव वासावानीच मिळाला. देवाला वास सुद्धा लागत नाही. हा हा हा. तुम्हाला काय वाटतं, मंदिरात दिसतो तेवढा थोडासा आवाज दादा, देवाला दिसतो तेवढा पांडुरंग नाही? तुम्ही कल्पनाही करू शकत नाहीत का विशाल देव. उदाहरणार्थ सांगते, तुला देवाचं लग्न होतं देवाचं, तेव्हा सुंदर गाणं आहे बघा. हा, सगळ्याला माहित आहे तेव्हा सुंदर गाणं आहे. या पंढरपुरात काय वाचते काचत सोन्याचं पाशिंग लगीन देवाचं लागतं. सोन्याचं पाशिंग लगीन देवाचं लागतं. ताई 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 या पंढरपुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत लगीन देवाचं सोन्याचं पाशिंग लगीन देवाचं लागतं. देवाचं लग्न दादा. राजा भूमकांची होती रुक्मिणी उपवर, लग्न पत्रिका गेल्या देशोदेशावर. या पंढरपुरात काय वाचत गाजत सोन्याचं पाशिंग लगीन देवाचं लागतं. सोन्याचं पाशिंग देवाचं लग्न दादा ते का आमच्यासारखं असणार आहे का? आमच्या लग्नात देव कमी भूतच जास्त. आता तर हाडळ बी असतात, पहिली भूत तरी होती. कळलं त्यालाच कळलं. विनोद सुद्धा कळला पाहिजे. विनोद सुद्धा काही काही लोकांना विनोद सुद्धा कळत नाही. हा सगळ्यात मोठा विनोद आहे बरं का. विनोद न कळणं हा सगळ्यात मोठा विनोद आहे. कळायला पाहिजे. कळवून घेत जा बरं का. बरं, प्रत्येक वाक्य कळवून घेतलं पाहिजे. मी कालच एक वाक्य फार गोड ऐकलं, आय थिंक बापूंच्या कथेमध्ये ऐकलं, पण ते वाक्य कळणं लय अवघड आहे. मला स्वतः दुसऱ्यांदा कळलं, पहिल्यांदा ऐकल्यावर कळलं नाही. लक्ष देऊ नाही का बरं का.
ऐका वाले, लक्ष देऊन ऐका वाक्य. उसने पूछा क्या गम है. उसने मतलब किसने, भगवान ने, नहीं तो कुठलाही अर्थ कुठे जोडू नका दादा बरं का. उसने मतलब भगवान ने. उसने पूछा क्या गम है. उसने पूछा क्या गम है. उसने पूछा क्या गम है. कळलं त्यालाच कळलं. चला आता फोडून सांगते. उसने पूछा क्या गम है. उसने पूछा फिर क्या गम है दादा. जर विचारणारा भगवंत असेल तर दुःख राहायचंच कारण नाही. विचारणारा जर मोठा असेल तर दुःख काय राहील दादा. हे कळलं त्याला कळले असते. जाऊ द्या लय नका कळवून घेऊन आपलं साधं साधं कळू दे. चला मग नाही ना महाराज कमीत कमी विरोध तरी कळावा लय काय नाही. हा मग देवाचं लग्न ते देवाचं लग्न. आमचं लग्न आमच्या लग्नात फक्त एवढंच असतं. जेव्हा भक्तीस तू माझ्याकडे मला भिकारी झाल्यासारखं वाटतं. आमदार व्हायची लायकी आहे का. आणि पोरीच्या पायात आमदार झाला असं मी अजून नाही पाहिलं बाबा. आणि लेकरं अशी विचित्र निघाली ना. पोरांना ताट बसाय पुढची पोरं ताट बसा. ताट ताट बसा. ताट ताट बसायचं ताट. हा मराठी कळती ना. मराठी हा मी काय बोलते ते कळतं ना. हा मला सांगा पोरांनो मी करते त्याला काय म्हणतात. तुम्ही काय ऐकताय. मी पोरगी असून एवढ्या मोठ्यानं बोलते. तुमच्या जीवाला काय वाटलं पाहिजे पोरगा असं एवढ्या बारक्यानं बोलाय. वाट्यानं बोला. काय चालू आहे. कसंही घोरट झाला महाराज. चला कीर्तन चालू आहे पटपट. नशीब कीर्तन तरी म्हणले डोंबराचा खेळ तरी म्हणले नाही बरं का. नाही ते लेकर बायांना. पोरींनो तुम्ही पण उत्तर द्यायचं रे. अरे पोरींनो ताडवा सांगितल्या. हा पटपट उत्तर द्यायचं सगळ्यांनी मिळून. पटपट सांगा पोरा पोरींनो पटपट. गेल्या 2 वर्षात एक पिक्चर लई गाजला. त्यात गाणं होतं झिंगाट. पिक्चरचं नाव किती हुशार आहेत बघा. त्यामध्ये एक हिरो होता. हिरो त्याचं नाव. हिरोईनचं नाव अशी एक एक वाळून टाकावी गावाला दादा. किती म्हणजे कितीच गोडले करत. पण पटपट उत्तर द्यायचं. गेल्या वर्षी एक गाणं लई गाजलं. मी म्हणतोय त्याच्या पुढचं तुम्ही म्हणायचं. म्हणते त्याच्या शांता गेली शालू गेली आता कुणाचं नाव. त्याच्या पुढं पोरांनो पटपट. तेव्हा भक्तीस तू माझ्याकडे माझ्या मामाची ही पोरगी एक नंबर दिसते साडीवर. पोरांनो या 10 दिवसात गाजलेलं गाणं महाराज पटपट. वो बुलाती है. सध्या माझी तीच अवस्था झाली बरोबर का. वो बुलाती है मगर जाने का नाही. खरंच नाही जाणाऱ्यातले नाहीच आहे दादा. अरे तुका म्हणे मेलो सांगता सांगता त्यांच्याकडे नाही गेले तर आम्ही कोण कुठले दादा. लय अवघडे महाराज किती गोडले करत. पण पटपट उत्तर द्या. ज्ञानोबरायांचा हरिपाठातला 4थ्या क्रमांकाचा अभंग कुठला. चूक त्यांची नाही दादा. कंपनी खराब म्हणलं प्रोडक्ट खराबच येणार दादा. हा कंपनी म्हणून असतो म्हणजे कुठल्या उगं म्हणावं याचं आई बाप शुद्ध बीजा पोटी रसाळ गोमटी आईची पुष्पावण लागते दादा. नाही 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 असली लेकरं उघडी करून अंधारात ठेवायला पाहिजे. हा उघडी करून दादा उघडी करून. यांना बाबराव माहित आहे आमदार माहित आहे पण ज्ञानोबर आहे. चूक नाही त्यांची दादा. अरे कसं असतं ना आई बाप. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. स्त्री कुटुंबाचे व्यवस्थापक असते. बाई नीट घर नीट. बाईचं काही खरं नाही घराचं काही सुद्धा खरं. नवल वाटतं मला दादा. नवल नवल नवल. तरण्या तर सोडा. म्हाताऱ्या म्हाताऱ्या डांगऱ्या डांगऱ्या त्या सुद्धा चष्म्यात न बघतात. तुझ्या जीव रंगला. अगं म्हातारा तिकडे गुंगला. त्याच्याकडे लक्ष नाही तुझे. राम राम कायच्या वेळेत राणा गेले की असलीच कंपनी तयार होणार. महाराज आपल्या सुद्धा पोटी चांगले लेकर जन्माला येतात. कधी रामकृष्ण हरी नामाचा उच्चार असू दे तुमच्या ओठाला. रामकृष्ण हरी नामाचा उच्चार असू दे तुमच्या ओठाला. गर्भात लेकरू असताना ज्ञानेश्वरी गाथा लागू द्या तुमच्या बोटाला. अरे तुकोबराय ज्ञानेश्वर माऊली येतील तुमच्या पोटाला. तुमच्या पोटात चांगले लेकर जन्माला.
घरात परमार्थ असेल. छत्रपती शिवराय जन्माला आले कारण मासाहेब जिजाऊ होत्या. माझ्या जिजाऊची पुण्याई, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. छत्रपती शिवाजी थोडा सल्ला टाळीचा आवाज आला पाहिजे. टाळीचा काय बसले उभा राहिले ज्यांना छत्रपती शिवरायांविषयी गर्व आहे, जी जात हिंदू धर्मात जन्माला आली अशा प्रत्येकाने टाळी वाजवायची. जे भारतात जन्माला आल्यात भारतात असे टाळ्या वाजवतील, आणि जे अफगाणिस्तानात जन्माला आले असली जात टाळी वाजवणार नाही. बघा मग आता कुठे जन्माला आलात. आज्ञावृत्ती माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची, आज्ञावृत्ती माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची. शिकवण जनकल्याणाची जगद्गुरु तुकोबांची, शिकवण जनकल्याणाची जगद्गुरु तुकोबांची. स्वराज्याची तूर्ण बांधिले तूर्ण गडाला, स्वराज्याची तूर्ण बांधिले तूर्ण गडाला. तो बापाचा बाप, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. छत्रपती नसते ना तर हे कीर्तन करायला घर जरी यांचं असलं, पैसा जरी यांचा असला, जागा जरी यांची असली तरी हे कीर्तन करायला परवानगी घ्यावी लागली असती. परवानगी काय परवानगी घ्यावी लागली असती. दादा कुणाचं आहे रिकामं सोडलं म्हणून म्हणलं घेऊन जावं का काय. नाही 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 लय झाले असते तर द्या मला, मी घेऊन जाते दादा. नाही गरज असते दादा, गरज आहे. चला जर आज छत्रपती नसते ना तर हे कीर्तन करायला परवानगी घ्यावी लागली असते. विचारावं लागलं असतं, हुजूर हम थोड़ा संकीर्तन करना चाहते हैं, आपकी मर्जी हो तो कर ली. ते होय म्हणले असते तर आपण इथं आले असते, मी तर उभे राहिले असते. आज अनेक धर्माची, अनेक जातीची, अनेक पंथाची, अनेक जमातीची, अनेक विचाराची, अनेक व्यासपीठाची, अनेक कल्पनेची, अनेक नीतीची माणसं एका मंडपात एका वेळेस हजर आहेत. त्याचं कारण माझे छत्रपती आहेत म्हणून त्यांचं गुणगान गायलंच पाहिजे. आणि छत्रपती शिवरायांचं गुणगान नाही गायचं मग जगात गुणगान तरी कुणाचं गायचं. महाराज कसं असतं ना, अरे यांचं कौतुक करणारे तुमची आमची लायकीच काय. अरे अशा लेकरांचं कौतुक भगवंत केल्याशिवाय सोडत नाही. तयाचा हरी का वाढे देवा. फक्त कसं आहे ना, त्यांच्या नावाला कलंक लागेल असं वागू नका. हे शिवजयंती करा, केलीच पाहिजे दादा. छत्रपती शिवरायांची जयंती केलीच पाहिजे, बिनधास्त करा. फक्त माझं एवढीच विनंती आहे, शिवजयंती करा दादा, शिवजयंती करा.
पण जोपर्यंत तुम्ही शिवजयंती करताय, जेव्हा तुम्ही छत्रपती शिवरायांचं नाव घेताय, जेव्हा मुखात माझ्या देवाचं नाव असेल, तेव्हा तुमच्या मुखात सुपारीचा कण सुद्धा नसला पाहिजे. तर माझ्या देवाचं नाव घ्यायचं, तर माझ्या राजाचं नाव घ्यायचं. दारू पिऊन गुटखा खाऊन शिवजयंती करायची नाही ना दादा. धर्मासारखं वागता येत नसेल तर धर्माला कलंक लागेल असं कधी वागायचं. तो राजा देव जरी नसला ना, तो राजा देव जरी नसला ना, तरी तो राजा देवापेक्षा कमी नाही. कारण आज मंदिरात जो देव आहे तो त्या देवामुळे. म्हणून त्यांचं गुणगान, त्यांचं कौतुक हे केलंच पाहिजे. विठ्ठला कौतुक करायला असं लेकरू पोटी आणि अशी जर कुळात लेकर जन्माला आली तर त्या कुळाचा उत्तर होतो दादा. आता ज्ञानदेवराय सांगतात आयुष्य हे आपल्या हातात नाही, आयुष्य हे आपल्या हातात नाही. तिला खाली घ्या जरा, खाली घ्या जरा. विठाला कसं आहे ना, त्यांची बी चूक नाही. तिने जन्मात लय कीर्तन बघितली नसतील बरं का, आणि जरी बघितली असते तरी असला महाराज बघितला नसेल. लय अवघड आहे दादा. पहिली गोष्ट तर मी महाराज आहे ह्याचीच लोकाला शंका आहे. खुशाल लोक म्हणतात तुम्ही महाराज वाटत नाही, मग काय पत्रच वाटते काय? काय वाटते नेमकं? म्हणजे महाराज कसा वाटतो? डेअरीवाला, बॉडीवाला, दाढीवाला. ती काय मला यायची नाही, काही विषय नाही दादा. पण ज्याला हाय ती काढायला लागले मी कशा लय अवघड आहे मला की नाही. कधी कधी माहिती का तुमच्या गावात मी शिवजयंती करत असतील, करतात का? करतात. हे करावीच दादा. पण जी पोरं जी करतात ना ते आपल्याला पटत नाही बरं का. आला तर आला राग, आला तर आला, पण काय त्यांचे ते कपडे, काय त्यांची ती फॅशन, काय त्यांचं ते वागणं. खुशाल दारू प्यायची, देवासमोर नाचायचं, खुशाल गोवा गुटखा खायचा आणि देवासारख्या राजाचं नाव घ्यायचं. आणि लाज वाटले का? अरे ज्याच्यामुळे मात ताट मारेनं जगता, त्याच्यामुळे इतर राहण्याचा अधिकार प्राप्त झाला, त्या देवाचं नाव नालायकासारखं तोंडात गोवान मावा घेऊन घेता रे. जीवाची नाही मनाची तरी वाटू द्या रे, थोडीशी वाटू द्या. तो घ्या ना, करा ना शिवजयंती. पण शिवजयंती समोर शांत नाही हे म्हणलं तुला छत्रपती तुला. अरे तू मावळा आहेस, जाणीव ठेवा जरा. कधी कधी तर लय राग येतो. आणि या पोरांच्या फॅशनी का फॅशनी झाल्या का? बरं चूक पोरांची नाही, आमच्या पोरींना सुद्धा तसलंच मॉडेल आवडतो. आमच्या पोरींना सुद्धा धोत्रावाले नवरे आवडत नाहीत. तिला असा टाईट जीन्सवाला लागतो. ती बी इथून फाटलेली भिकाऱ्यागत जात तसली तिला आवडते बरं का. ती तो टाईट अशी, इथल्या 2 गुंड्या उघड्या, हिकून रान आणलेलं, ती कोंबड्यागत थोडं वरचं लाल केलेलं. तो का कोंबडा आहे ना, तू माणूस आहे. माणसाची काळीच असतात. ती कोंबड्याला दिले लाल कशामुळं? आणि काय खपाखप मिशा काढता रे, जीवाला काय वाटू द्या. खपाखप मला तर ज्याला मिशी नाही ना आपण त्याच्याकडे बघतच नाही. म्हणजे आपल्याला गॅरंटीच येत नाही दादा बरं का. माणसाकडे काय करायचं, डोळ्याची नजर घ्यायची दादा. आपल्याला असा पोरगा असा असं मकन खरमिशी असावी, थोडीफार दाढी असावी, हा कपाळाला गंध असावा, हिंदू धर्मात जन्माला आले असावा दादा. केस कमी असावी पोरांची. पहिलं पोरीच झटके मारायच्या, आता पोरं सुद्धा काय झटका झाला का तुझा? काय गरज काय? आणि त्यातल्या इतकं तर ते पहिल्यांदा तुम्ही शेतकरी असा, शेतामध्ये बांध होते, बांध बरोबर आहे. आपण पाणी घालवायला एक रस्ता तयार करतो, त्याला काय म्हणायचं? पाट. आमच्याकडे त्याला म्हणतात बांध. बांध बांध बांध. तुम्ही वेगळा बांध म्हणता, मी म्हणते तू बांध वेगळा. म्हणजे जो तुम्ही आता कशाला बांध म्हणत असता, तुम्ही जे जोडतात त्याला बांध म्हणता ना. हा तर ते नाही, पाट आणि बांध एकच बरं का. तर पहिले पाट शेतातच होते, आता तुमच्या पोरांच्या तोंडावर बी आहेत. नीट बघा जरा. इतकी सुंदर देवानं भवई दिली, इतकी सुंदर दिली, शित्त बांध मारायची काय गरज आहे? इथून काय तुला पाणी घालायचंय का? कशामुळं? म्हणजे कशामुळं? कुठेही लाईनी हाणायच्या, हितो मार हितो मार हितो मार.
अरे जे चांगलं आहे ना, जेवढे सुंदर आल आणि एवढंच तुम्हाला मोकळं व्हायची हवस येतो, धोतर घाला. हा काय ताकद आहे दादा धोतरात, काय दिसतो माणूस. अरे धोतरात एवढी ताकद आहे, अरे धोतरात एवढी ताकद आहे, एका धोतरवाल्यानं अख्खा महाराष्ट्र हरियाणला निवृत्ती महाराज देशमुख ताकद आहे दादा धोतरात. असा एक राजकारणी जे त्यांच्या समोर नापला नाही, त्यांच्या पाठीशी उभा राहिला नाही, धोतरात ताकद आहे. पॅन्टीवाल्यात नाही, धोतरात. कायम धोतर घाला असं नाही, पण धोतर कवा ना कवा तरी असावं दादा. बरं का, आपली संस्कृती आहे. आणि यांना म्हणजे हे तर आता बिघडले, पण पोरी सुद्धा बिघडल्या. काय कपाळाला गण लावीत नाही, काय नाही काय नाही, तशीच बिना बोर्डाची गाडी दांगडा दांगडा दांगडा. चूक त्यांचीच नाही. आता इथे एवढ्या बायका आहेत, किती बायकांनी डोक्यावर पदर घेतलाय. आता नका घेऊ, मगापासून बघते. आता घेण्यात काय अर्थ. आमच्या बायका पदर मागं केस मोकळी लगा मला बघा गणित काय चालतात दादा. मला सांगा, बाईच्या डोक्यावरचा पदर आणि बाईची मोकळी केस केव्हा सुटतात? ते गाणं आहे ना, सुटलं बाई पदर माझं नव्हती पानत, सुटलं बाई पदर माझा नव्हती पानत, आंबाबाईचं वार माझ्या लईना गवाज बुधवायची कधी. मला काय नाही, पांडुरंगाची नाही, पण आबाबाईची लई भीती असते. माझं कीर्तन चालून मी असंच कीर्तनात गाणं म्हणलं. बाईच्या आगात आलं, नवरा शेजारीच होता. नवरा म्हणला, ताई देवीनं सगळ्या गावाच्या सडल्यानं माझीच बरी धरली. म्हणलं तुझी गुणवान असून. म्हणलं आता काय करू, म्हणलं बघ काय म्हणते. तेवढ्या माणसात नवरा बायको जवळ गेला आणि बायकोला म्हणतोय, बोला आई साहेब आहे का? ती पण बिल्ला जगत म्हणती, बाळा तरी काही लिखू आहे का? नवरा म्हणतो, बोला आई साहेब आमचं काय चुकलं, मेल्या लग्न केलं इथंच मोठी गोडचूक झाली. त्याच्या पलीकडे जीवनात दुसरी चूक नाही बरं का. नाही करा करा बायको करा दादा, बायको करा. इकीत नाही भागलं अजून करा. काय मला घेऊन देण नाही. इथे एवढे पुरुष मंडळी या काय पट्ट्यान हातवरी करायचा, त्यांना सिद्ध करून दाखवायचं. लग्न झाल्यापासून आतापर्यंत मी ऐकवच आहे, या काही शब्द ऐकला नाही. चिकोडीचं गोडी बायकोचं ना ऐकणारे एकतरी ज्याची बायको येत आहे त्याची तर टापच नाही, पण ज्याची बायको गैरहजर आहे ट्रायवेल ना. एकदा लग्न झालं, जय देवा जय देवा जय माझी बाई करते माझी बाई करते सांगेल ती काय तुम्ही ना. अहो ज्यांची झाली ना त्यांची तर लय मजा, ज्यांचे झाले ते लय बरे, ज्यांचे नाही झाले ते तर लय बरे. पण ज्याचं जमून बसलंय 2-3 महिन्यावर आलंय त्याची मजाच बघायची. काय फोनवर बोलत काय बोलतय तिला त्यालाच माहिती रे बाबा, पण रात्रात बोलतय. माझ्या आयुष्यात काय झालं माहितीये का, मी कीर्तनाला गेले तो पोरगा मला म्हणला, ताई असे कीर्तन तुम्ही मोबाईल वापरत नाही. म्हणलं नाही दादा. मग तुमचा मोबाईल मला देता का? म्हणलं आता सेवाच करायची, घे म्हणलं. त्यानं माझा मोबाईल घेतला आणि वर गेला, रेंज प्रॉब्लेम ना, वर गेला. माझं कीर्तन झालं तरी हा खाली नाही आला. मी म्हणलं कुठल्या संताला बोलतोय बघावंच जरा. मी वर जाऊन बघितलं, त्याच्या गप्पा चालू होत्या. हॅलो जेवली का, उठली का, कशाची भाजी केली तू खाल्लंय ना, मी आल्या पंक्तीत तुझ्या खायच्या वेळा तिला विचारायला लागला. आणि आपलं पोरगा पोरीला बोलतो कशावर ओळखायचं माहिती ना, पोरगा पोरीला बोलताना कधीच एका ठिकाणी थांबत नाही. हेलपाटे मारले की समजायचं काहीतरी जगात त्याशिवाय आपला तडा फिरत नाही. मी म्हणलं याचा काहीतरी मॅटर दिसतोय. महाराज त्याच्या लक्षातच नाही, ती वर होता फिरत, पण ज्या गच्चीवर फिरत होता त्या गच्चीला कटडा नव्हता. कटडा होय ग पिलून होय ग जानू करत होय म्हणजे आपल्याला म्हशीच्या शिब्यात टंगळ तुम्ही कायमच लगीन नाही झालं.
नाही धीरानं घ्या पोरा हो. नाही नाही बायको करा करा, हे प्रेम सुद्धा करा. अरे प्रेम तुम्ही नाही तर का डांगराने करायचं का, तुम्हीच करायचं दादा बरं का. नाही नाही करा, पण कुणावर करा, द मोस्ट अँड इम्पॉर्टंट. अरे प्रेम तुम्ही करता ते प्रेम नाही दादा. मी तुम्हाला सांगते, तुकोबारायांनी पांडुरंगावर केलं ते प्रेम, शबरीने प्रभू रामचंद्रावर केलं ते प्रेम, राधेने श्रीकृष्णावर केलं ते प्रेम, मीराबाईंनी भगवंतावर केलं ते प्रेम, आर्मीतली पोरं देशावर करतात ते प्रेम, अरे मावळ्यांनी शिवरायांवर केलं ते प्रेम. प्रेम त्याला म्हणतात. तुम्ही करता ती फक्त वासना, एके वासना, याच्या पलीकडे दुसरं नाही. म्हणून प्रेमासारख्या सुंदर भावनेला वासण्यासारख्या वाईट कल्पनेने कलंकित करू नका दादा. फार गोड प्रेम आहे. म्हणून प्रेम माझ्या जीवनात मला तर वाटतं फक्त दोनच गोष्टी आपल्यावर प्रेम करू शकतात. एक तर भगवंत आणि दुसरं म्हणजे ऐसे कैवल्याची जाती करी भावी प्रीती करी भावी प्रीती करी भावी प्रीती लाभावी न प्रीती. आई आणि भगवंत सोडला तर नातं कुणाचंच नाही दादा निस्वार्थी. हे सगळी नाती स्वार्थासाठी जोडलेली आहेत. सब पैसे के भाई अपना नाही हे कोणी, काही नाही कुणी कुणाचं नाही येतो, कुणी कुणाचं नाही. काय सांगायचं, नातं तेव्हा टिकतं जेव्हा विश्वास असेल. बरोबर आहे. विश्वास